शारदीय नवरात्र. गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घट व घटावर ठेवलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या काळ्या मातीच्या गादी वाफ्यात 7 प्रकारची धान्ये पेरली जातात. ही पहिली रात्र असते. या दिवशी घटाजवळ एकदा प्रज्वलित केलेला नंदादीप पुढे 9 दिवस रात्र तेवता राहणार असतो. पुढे प्रत्येक दिवशी विपुल अशा फुलांची एक चढत्या क्रमाची भरगच्च माळ या घटावर टांगली जाते. प्रत्येक दिवसानुसार तिला पहिली, दुसरी, तिसरी माळ असे म्हणतात. नंदादीप प्रज्वलित करून आदी मायेची 9 रूपे मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. सकाळ संध्याकाळ आरती, सप्तशतीचा पाठ हे सारे सोपस्कार केले जातात. कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे विसर्जन करतात. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना, शारीरिक व आत्मिक शुद्धता करण्याचा काळ आहे. नवरात्रात काही ठिकाणी जोगवा मागतात. जोगवा मागणे हा देवीची उपासना करण्याचा एक प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान 5 घरी जाऊन मुठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला आई भवानीचा भक्त मानून जोगवा मागितला होता. नवरात्रात काही ठिकाणी जागरण गोंधळ करतात. देवीचे उपासक, ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते, ते गोंधळी संबळ या वाद्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या कला प्रकाराला गोंधळ घालणे असे म्हणतात. नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली व स्त्रिया संध्याकाळी भोंडला खेळतात. यात पाटावर हत्ती काढून त्याच्याभोवती सख्यांसंगे फेर धरून गाणी म्हणतात. शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच असते. नवरात्रीचे 9 दिवस असा भोंडला घातला जातो. दररोज वेगळी खिरापत असते. प्रत्येक घरी वेगळा पदार्थ. डब्यातील पदार्थ ओळखण्यासाठी डब्बा वाजवून आवाज करतात. त्या आवाजावरून खिरापत ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या दिवशी ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा या गाण्याने सुरुवात होते. क्रमाक्रमाने बाकीची गाणी येतात आणि शेवटच्या दिवशी आडबाई आडोणी, आडाचे पाणी काढोणी, आडात पडला शिंपला आणि आमचा भोंडला संपला असे उच्च स्वरात ओरडून भोंडला संपवतात. विदर्भात भुलाबाई हा प्रकार आहे. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीच्या मूर्ती बसवून त्यांच्यासमोर शाळकरी मुली टिपऱ्यांच्या तालावर गाणी म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी टिपूर चांदण्यात भुलाबाईला मखरात बसवून आरास मांडून पूजा केली जाते आणि बऱ्याच पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नवरात्रीत गुजराती महिला गरबा नृत्य करतात. सजून धजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत गरबा चालू असतो. देवीच्या 3.5 पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई, दुसरी तुळजा भवानी तर तिसरी रेणुका माता ही 3 पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः असेच म्हटले जाते. एरवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते अशी तिची प्रार्थना केली जाते. नवरात्र हा आपल्या आत्म्याचा, प्राणशक्तीचा, चेतनेचा विजयोत्सव आहे.
कालावधीत आपल्या इच्छाशक्तीने महिषासूर म्हणजेच आळस, शुंभ निशुंभ अर्थात गर्व आणि आत्मग्लानी, मधुकैटभ म्हणजे लोभ आणि तिरस्कार यांचा नायनाट करू शकतो. देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव जागृत झाला पाहिजे. केवळ 9 दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून उपवास म्हणजे मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे सामर्थ्याचे देवीने दर्शन घडवले तशी शक्ती सामर्थ्य आपल्या ठायी निर्माण व्हावे याचसाठी हा उत्सव आहे. तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.